नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सिडकोतील प्रभाग क्रमांक 29 मधून अजिंक्य शिवाजी अप्पा चुंबळे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उमेदवारी करण्याची इच्छुक असून एक युवा नेतृत्व तसेच या प्रशासकीय कामांचा अनुभव, प्रभागातील नवीन विकास कामांना गती कशी देता येईल हे नवीन विजन घेऊन ते निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस आहे। आज त्यांनी गणेश चौक येथील गणेश मंदिरात दर्शन घेत प्रचाराचा श्री गणेश केला। अजिंक्य शिवाजी अप्पा चुंबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन परिचय पत्र वाटप करण्यास सुरुवात केली। त्यांच्या या प्रचार मोहिमेला संपूर्ण प्रभाग क्रमांक 29 मधील मतदारांकडून, ज्येष्ठ नागरिकांकडून, महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे। श्रीराम, मी अजिंक्य शिवाजीराव चुंबळे, मी प्रभाग क्रमांक 29 मधून उमेदवारी करत आहे। भारतीय जनता पक्षाकडे मी विनंती केली आहे की मला उमेदवारी मिळण्याबाबत, कारण पाहिजे तसा अजून या प्रभागाचा विकास झालेला नाही। त्यामुळं लहानपणापासून मला समाजसेवेची सवय आहे, कारण माझे वडील पण सलग 2000 सालापासून नगरसेवक आहे। काही हा 29चा अर्धा भाग जो आहे इथून माग, तो त्या अगोदरपासून आमच्या प्रभागात होता। 2012 साली माझी आई पण इथून, कल्पना शिवाजी चुंबळे, इथून निवडून आली। त्यामुळे माझी अशी मी पक्षाकडे विनंती केली की मला तुम्ही या प्रभागातून संधी दिली पाहिजे। देवा भाऊ असेल, रोहन भाऊ असेल, भूषण नाना असतील, रोहित भाऊ, योगेश भाऊ, सर्वांची इच्छा आहे की कोणीतरी आपल्यातला एक मित्रांपैकी एक उमेदवार गेला पाहिजे, निवडणूक लढली पाहिजे की सर्वसामान्यांमधून, की तो हाकेला जागला पाहिजे आणि वेळेवर उपलब्ध पाहिजे। त्यामुळे मी माझे जे मार्गदर्शक आहे गिरीशभाऊ महाजन, त्यांच्याकडे, भाऊंकडे विनंती केली आहे की तुम्ही यावेळेस मला इथून संधी दिली पाहिजे। नक्की संधीचं सोनं करल। आज प्रभाग क्रमांक 29 मध्ये तरुण तडफदार उमेदवार अजिंक्य अण्णा चुंबळे हे निवडणूक प्रचार भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून चालू करत आहे। सर्वात महत्त्वाचं, अजिंक्य अण्णा चुंबळे यांना जो त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण वारसा, त्यांचा राजकीय वारसा आहे। त्यांना माहिती आहे इलेक्शन कसं लढायचं, कसं जिंकून यायचं, हे अजिंक्य अण्णा चुंबळे यांना आणि चुंबळे परिवाराला हे माहिती आहे। आणि अजिंक्य अण्णा चुंबळे यांच्याबरोबर आमची पूर्ण टीम ही काम करणार आहे आणि अजिंक्य अण्णा चुंबळे यांना मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून आणणार आहे। सर्वात महत्त्वाचं, अजिंक्य अण्णा चुंबळे आणि चुंबळे परिवार हे काही नाशिक महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर नाही ना, त्यांना नाशिक महानगरपालिका त्यांचा धंदा नाही। अजिंक्य अण्णा चुंबळे आणि चुंबळे परिवार यांना केव्हाही फोन केला तर ते फोन उचलतात, प्रतिसाद देतात सामान्य जनतेला। आणि आमच्यासारख्या त्यांचे मित्र आमच्यासारखे असल्यामुळे तुम्ही आम्हालाही फोन केले तरी आम्ही त्याला प्रतिसाद देणार। आणि अजिंक्य अण्णा चुंबळे यांना जर तिकीट मिळालं बीजेपीचं तर प्रचंड मतांनी निवडून द्यावे ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी अप्पा चुंबळे, बाजार समितीच्या सभापती कल्पनाताई चुंबळे, बाजीराव चुंबळे, उद्योजक विवेक पाटील, नंदू पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।